अच्छा. मग नवरा काय करतो? ते सेंटरिंगमध्ये कामाला जातात. बरं. त्यांचं पण आहे चांगलं. हम्म, हम्म, हम्म. मुलं आहेत स्कूलला. मग तुला गावापेक्षा बरं वाटतंय? हो अच्छा, चांगलं आहे. मग 4 पैसेही मिळतात, हो. संसाराला हातभार. मग मुलं शाळेत तिकडे का इकडे? इकडेच आहेत. बरं. अच्छा, मग 4 घरी कामाला जाऊन तुला काय म्हणजे बरं वाटतं का? सगळ्या हो बरं व्यवस्थित आहेत का त्या? म्हणजे मालकिनी ज्या आहेत हो त्या चांगले सांभाळून घेतात तुला? हो चांगले आहेत चांगले. अरे वा. पुण्याचे लोक चांगलेच आहेत हो तसे. चांगले आहे. कोकणी म्हटलं तर आणखी हां. पण कोकणी मुली पण कष्टाळू आहेत. हम्म. बरोबर. बरोबर. बाकी काय मग आनंदी खुश आहेस? हो. बरं बरं. मग सर्वांना काय सांगशील तुझ्या मैत्रिणींना? काय त्यांना मी संदेश असंच म्हणजे सांगेन, पुण्याला येऊन काम करा. असंच शहरात कुठेतरी जाऊन असे 4 पैसे कमवून आपल्या मिस्टरांना हातभार लावायची प्रत्येक स्त्रीला अशी गरज आहे. पण आताच्या मुली तर काम करायचं म्हणलं की नकोच म्हणतात. हो म्हणतात. हो मग डिवोर्सचं प्रमाण वाढलंय. हो हो. तर तुला तरी असं वाटतंय का की म्हणजे खरं नवऱ्याला साथ दिली तर काही डिवोर्सचं कारण येणार नाही? नाही नाही, नवऱ्याला साथ दिलीच पाहिजे. कारण 2 मुलं आपली त्याची दोघांची पण आहेत आणि सर्व घरचे हे पण मिळून मिसळून. हो ते सर्व आहेच ना. अच्छा, म्हणजे एकाचाच दोष नसतो तर ते दोघांचा पण दोष आहे. हां. त्याचे आई वडील, मुलं, घरचं सर्व बघणं हे आपल्यावरच आहे ना. म्हणजे मुलीच्या हातात बरचसं काही 80% संसाराचं एक सूत्र आहे हो असं तुला सांगायचं इतर मुली. हा असं सांगायचंय. हा मग लाईट आली म्हणजे तुझं पॉझिटिव्ह आहेस तू. ओके. ओके.